3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया आता जवळ आली आहे। तर त्याच्याबद्दल एकदम खोल माहिती सांगणार आहे आणि कोणत्या वेळेला तुम्ही पूजा करू शकतात किंवा सोनं वगैरे वस्तू घेऊ शकतात, तर तो पण शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित आहे का, एकदम खोल माहिती तुम्हाला देणार आहे। तर अक्षय तृतीया यावर्षी बुधवारी आहे, 30 एप्रिलला बुधवारी आहे ती। आणि जर तुम्हाला काही शुभ वस्तू पूजा करायची असेल, काही सोनं वगैरे, गाडी काही विकत घ्यायची असेल, कोणती वस्तू, प्लॉट वगैरे, घर, तर तुम्ही सकाळी 5:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत, 5:30 ते 12:30 दुपारी, तर ह्या वस्तू विकत घेऊ शकता, पूजा करू शकतात। तर शुभ मुहूर्त आहे दुपारी 12:30 वाजेपर्यंत बुधवारी 30 तारखेला अक्षय तृतीयेच्या दिवशी। पण अक्षय तृतीया म्हणजे नेमकं काय? अक्षय म्हणजे काय हा संस्कृत शब्द आहे। क्षय म्हणजे काय? पुष्कळ जणांना माहिती असेल, क्षय म्हणजे कमी होत जाणे, एखादी वस्तू कमी होत जाणं क्षय होणं आपण म्हणतो। अक्षय म्हणजे कमी होणार नाही हो। जर तुम्ही या मनोभावी पूजा केली, प्रण केला चांगला, तर तुमची सुख, समृद्धी, पैसा, संपन्नता, धन धान्य काहीही कमी होणार नाही, उलट वाढत जाईल। म्हणून त्याला म्हणतात अक्षय तृतीया, म्हणजे कमी होणार नाही पण वाढत जाईल, अक्षय। त्याचं नाव दिलं आहे अक्षय तृतीया, ह्या आहे त्याचा खरा अर्थ। या दिवशी खूप शुभ घटना घडल्या होत्या। कोणत्या ऐका, त्या तुम्हाला सुद्धा त्या आवडतील। ह्या दिवशी भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार, हयग्रीव अवतार, नर नारायण अवतार, परशुराम अवतार, हे अवतार घेतले होते भगवान विष्णूंनी। त्रेतायुगाची सुरुवात ह्याच दिवशी झाली होती। तुम्हाला माहिती आहे, बद्रीनाथ, केदारनाथ आपले धाम आहेत, कपाट आहेत। तर बद्रीनाथचे कपाट याच दिवशी उघडतात आणि मग आपल्याला साक्षात दर्शन घेता येतं भगवंतांची। याच दिवशी कपाट उघडतात बद्रीनाथची। ह्याच दिवशी भगवान गणेशांनी महाभारत आणि व्यास मुनींनी सांगितलं, आपल्याला सर्वांना ते माहिती आहे। परंतु अक्षय तृतीयेला भगवान गणेशांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती। कोणत्या? अक्षय तृतीयेलाच त्यांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली होती। इतके जबरदस्त शुभ घटना अक्षय तृतीयेला घडलेल्या आहेत, म्हणून त्याला 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानलं जातं। आता पूजा कोणाची करायची, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, तर तुम्ही नारायण म्हणजे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करतात अक्षय तृतीयेला। त्याच्यामुळे तुमचे धन धान्य, समृद्धी मी सांगितलं ते क्षय होत नाही। तर यांची मनोभावे पूजा करा। 5:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत टाईम आहे, आरामात सर्वजण ॲडजस्ट करू शकतात। तर लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू यांची तुम्ही मनोभावी पूजा करा, कधीच तुमच्या सुख समृद्धीचा क्षय होणार नाही। आता अजून एक तुम्हाला मनोरंजक मी माहिती सांगतो। आपलं जर सोनं तुम्ही घ्यायचा विचार करत असणार, तर थोडा विचार करा, कारण त्याचा भाव 1 लाख रुपयापर्यंत, 10 ग्रॅम सोनं किंवा 1 तोळं सोनं 1 लाख रुपयापर्यंत भाव गेलेला आहे। त्याच्यावर तुमची परिस्थिती नसेल तर घ्यायलाच पाहिजे सोनं, असं काही नाही। आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही दुसरी शुभ वस्तू खरेदी करू शकता। पण हे पहा, आणि एक अजून, फक्त अक्षय तृतीयेला नाही, तर तुम्ही असा संकल्प करा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींपुढे आम्ही कायम वर्षभर मरेपर्यंत चांगले आचार आणि विचार ठेवू, इमानदारीने वागू, भ्रष्टाचार करणार नाही, अंधविश्वास, अंधश्रद्धा करणार नाही। तर ह्या गोष्टींचा तुम्ही संकल्प करा पूजा करताना। मग पहा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची तुमच्यावर कशी कृपा होते तुमच्यावर। त्याच्यामुळे तुम्हाला एकाच दिवशी नाही, तर कायम आपले आचार विचार सर्व चांगले ठेवायचे। हे निश्चय करा, प्रतिज्ञा करा, अक्षय तृतीयेला करा ही प्रतिज्ञा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा। तुम्हाला मी सर्व खोल माहिती सांगून दिली आहे, मुहूर्त, तारीख, कशी पूजा, सर्व सांगितलं आहे। करा शेअर। तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा। शेअर करा। धन्यवाद।